शिर्टीत आढळला दुर्मिळ धूळ नागिन साप. सर्पमित्र शिवराज भोसले यांनी दिलं जीवदान. शिर्टी परिसरातील एका जनावरांच्या गोट्यात दुर्मिळ म्हणून ओळखला जाणारा धूळ नागिन जातीचा साप आढळून आल्यानं परिसरात कुतूहल निर्माण झालाय. सर्पमित्र शिवराज भोसले यांनी मोठ्या कौशल्याने या सापाला सुरक्षितपणे पकडून नंतर त्याची निसर्गाच्या सानिध्यात मुक्तता केली. शिर्टी परिसरात या जातीचा साप पहिल्यांदाच आढळून आल्याचं सांगण्यात येतंय. भुरकट रंग, गडद लाल डोळे आणि लालसर जीभ अशी या सापाची वैशिष्ट्य आहेत. हा साप बिनविषारी असून अतिशय दुर्मिळ मानला जातो. घाबरल्यास किंवा अडकल्यास तो फाना काढल्यासारखा फुसफुस करतो, मात्र सहसा माणसाला धोका देत नाही. या सापाचं प्रमुख खाद्य उंदीर असल्यानं तो शेतातील पिकांचं संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरतो. गवत, झुडपे, उंदराची पिळं तसेच दगडाच्या आडोशाला त्याचा अधिवास असतो. सर्पमित्र शिवराज भोसले शिर्टी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्प संवर्धनाचं कार्य करतात. आतापर्यंत त्यांनी हजारो सापांना सुरक्षितपणे पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडल्याचं सांगितलं. विशेषतः 2019च्या महापुराच्या काळात शेकडो सापांना जीवदान देत त्यांना सुरक्षित स्थळी हलवून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडलं होतं. साप पकडल्यानंतर त्याची ओळख व वैशिष्ट्यांची माहिती नागरिकांना देण्याचं कामही ते करतात. शिर्टी परिसरात अलीकडे दुर्मिळ सर्प प्रजाती आढळून येत असून त्यांचं संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी सर्पमित्रांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे.